एका चिमुकल्याची मोठी भावना. अनेकदा मोठ्या लोकांकडून मोठमोठ्या घोषणा ऐकायला मिळतात, पण आज आपण पाहणार आहोत एका छोट्या मुलाची मोठी संवेदना. अंबड शहरातील एकता इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी शिवराज संतोष मुळे या चिमुकल्याने दाखवून दिले की मदत करण्यासाठी वय लागत नाही, फक्त मोठं मन लागतं. फक्त खाऊसाठी साठवलेले त्याचे 5,000 रुपये त्याने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देऊन एक हृदयस्पर्शी उदाहरण निर्माण केलं आहे. अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते त्याने हा धनादेश सुपूर्द केला. पूरग्रस्तांसाठी मदत म्हणजे एक आर्थिक हातभार नव्हे, तर त्यांच्या दुःखात आपण आहोत हे सांगण्याचा मानवी संदेश आहे. या चिमुकल्याच्या संवेदनशीलतेला संपूर्ण अंबड शहराकडून सलाम. शिवराजच्या या कृतीने समाजातील प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला गेला आहे. गोविंद खरात, अंबड शहर प्रतिनिधी. आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्या अंबडचे तहसीलदार साहेब यांनी नुकताच आता सांगितलं की या वर्षीच्या ते आपल्या अंबड मत्स्यधरी संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष सुद्धा आहे. मत्स्यधरी संस्थांच्या वतीनं देखील 1,11,000ची मदत त्यांनी या पूरग्रस्तांना केलेली आहे. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन. दुसरा विषय आणखी साहेबांनी आत्ताच सांगितला की या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातून आणि लोकप्रतिनिधींनी व सामान्य जनतेने आणि खास करून महसूलच्या कर्मचाऱ्यांनी आपलं 1 दिवसाचं वेतन देखील त्यांनी ते महसूलचे अध्यक्ष आहेत त्यांच्या संघटनेचे त्यांच्या वतीने मदत दिलेली आहे. त्याबद्दलही त्यांचे आभार. आणि मी आपल्या सर्वसामान्य नागरिकांना असं आवाहन करतो की आपणही कोणत्याही व्यापारी असेल, नोकरदार असेल किंवा शहरातील जो आपल्या परीने मदतीचा ओघ या ठिकाणी शेतकऱ्यांना देता येऊ शकतो आपण तो सर्वांनी द्यावा. या ठिकाणी आज हा चिमुरडा आपण पाहू शकता. शिवराज संतोष मुळे याने आपले जमा केलेले खर्चाचे पैसे 5,000 रुपये पूरग्रस्तांना या ठिकाणी दिलेले आहे. असंच याचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन या ठिकाणी आज शेतकऱ्याला मदतीसाठी पुढे यावं इतकेच विनंती मी आपल्याला सर्व जनतेच्या वतीनं व अंबड प्रशासनाच्या वतीनं देखील या ठिकाणी करतो. धन्यवाद.